NTV न्यूज मराठीच्या वतीनं दौंड तालुक्यातील चौफुला येथील रेणुका कला केंद्राच्या सुषमा काळे यांना NTV न्यूज मराठीच्या 22व्या वर्धापन दिनाच्या दिवशी कलाभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। यावेळी त्यांनी आपण जीवनात संघर्ष कसा केला याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात। करायला लावत होते काय आणि लहानपणापासून माझी परिस्थिती इतकी नाजूक होती की आमची आई आटाने रोजगारावर खुरपाला जायची, काय दिवसभर कष्ट करायची काय आणि आमच्या भावंडाचा उदरनिर्वाह करायची काय। मग मला ते आमच्या आईचं कष्ट बघवत नव्हतं। आमचं नेरले गाव हे कलेचं माहेर घर आहे। तिथं एकच चढीत एक कलावंत आमच्या नेरल्यामध्ये आहे काय। मग त्या वर्षातून आमच्या बहिणी यायच्या आणि वर्षातून एकदा कार्यक्रम करायच्या। मग मी ते लहानपणी बघायचे आणि मला म्हणजे मनापासून वाटायचं की या बहिणीसारखंच मी पण मोठी कलाकार व्हावं आणि माझ्या कुटुंबाची प्रगती करावं अशी मी जिद्द धरली मनात। आणि माझ्या आईला सारखं मी म्हणायचे, हट्ट धरायचे की आई मला पण यांच्यासारखंच नाच गाणं शिकायचंय आणि मोठं कलावंत व्हायचंय काय। मग असा 2 वर्ष 2.5 वर्ष मी शाळेत गेले। परिस्थिती नव्हती शिक्षणाची, वह्या पुस्तकं पाटी काही नसताना फुटक्या पाटीवर मी 2-2.5 वर्ष अभ्यास केला। मग एक दिवस असा आला की माझ्या चुलत भावाला माझ्या आईने बोलून घेतलं आणि हिला माझ्या एक चुलत बहीण होती शेलूगाव, तिथं दिवाणखाने होते काय। तिथं आमची एक बहीण होती, तिथं एका भावाने मला नेऊन सोडलं। तिथं गेल्यानंतर काय असा प्रकार होता की ती एकदम लहान काय, तो कशाला दिवाणखाना म्हणतात, कशाला नाचकाम म्हणतात, कशाला गाणं म्हणतात, हा कसला प्रकार माहीतच नव्हता। आणि मग ती त्यांची लहान मुलं दिवसभर कडेवर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या काय दिवसभर रडायचो, खायला अन्न नसायचं, स्वयंपाक कधी होणार 2-3 वाजता, त्यावेळेस आम्ही जेवायचो। मला खूप कंटाळा आला, मी सारखी तिथं रडायची। एक दिवस असा आला की एक जवळचे नातेवाईक, मी त्यांना दादा म्हणायचे काय, ते आले आणि ते आल्यानंतर मी त्यांना कडकडून मिठी मारून रडू लागले, दादा मला इथं नाही राहायचं, मला तुम्ही तुमच्या मुलींकडे घेऊन जा। त्यांचीही पार्टी होती काय, त्यांची पार्टी तंबू मध्ये होती। दररोज वराड खानदेश काय, दररोज एक गाव ट्रक मधून रात्री कार्यक्रम संपला की ट्रक मधून काय दुसरं गाव, मग दुसऱ्या गावात गेल्यानंतर रावट्या तंबू लागायला 2-2:30-3 वाजायचे। दररोज 4ला जेवण मिळायचं। एकदम लहान होते मी, भूक लागायची। त्या आचार्याकडे जेवायला मागायला गेलं की तो देत नसायचा, माझ्या समोर कुत्र्याला फेकून द्यायचा। इतके हाल तिथं झाले काय। पण मी मनात एक जिद्द होती की आपल्याला काही जरी केलं तरी आपल्याला शिकायचं आणि मोठं व्हायचं। मग मी ते वाजवणारे साथीदार, कुठे मॅनेजर काय, तंबूची मालकीन होती मनोरमाबाई टिपटाळेकर, ती आजीसारखी होती। मी रात्रदिवस सगळ्यांची सेवा करायची काय। असा दिवस आला एक की मनोरमाबाई टिपटाळेकरांनी मला बाल कलाकार म्हणून स्टेजवर उभं केलं काय आणि त्यांच्या पायातले घुंगरं मला बांधायला दिले काय। वगनाट्य गणगवळण याच्यात मला कार्यक्रम करायची संधी दिली। त्याच्यानंतर बराच काळ गेला काय, गाडी बैल आलं। परत गाडी बैलाने तर जिथं यात्रा असेल तिथला तो प्रवास काय, 6 वाजता पायात घुंगरं बांधायचे, सकाळी 6ला सोडायचे, 9वार साडी, ते 10 किलोचे वजनाचे घुंगरं आणि रात्रभर कार्यक्रम त्या जत्रेत करायचा। असेच दिवस उलटत गेले। परत माझी बहीण माझ्या जोडीला आली काय, मग आम्ही थिएटर बघायला लागलो, थिएटर खेळायला लागलो काय, बंदिस्त थिएटर, तिथं कार्यक्रम करायला लागलो काय। मग आम्ही दोघी बहिणींनी काय कलेमध्ये भरपूर नाव कमवलं, शासनाचे कार्यक्रम केले काय आणि आम्ही पैशाची पण प्रगती केली, कुटुंबाची प्रगती केली। माझ्या एका भावाच्या मुलाला शौर्य पदक आहे, एका भावाला गोल्ड मेडल आहे, 2 पैलवान आहे घरात काय। मला 2 मुली आणि माझ्या बहिणीला 1 मुलगी काय। असे माझे
टॅक्समध्ये कमिशनर आहेत आणि दुसरे जावई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दुसरे पण इंजिनियरच आहेत. काय मुलींचा संसार सुखी समाधानी केला. आम्ही 5 भाऊ आणि 2 बहिणींनी इतकी प्रगती केली की परत आम्ही असं ठरवलं की थिएटरमध्ये जर आम्ही गेलो की या दिपाळीला गेलो म्हणजे दुसऱ्या दिपाळीला घरी यायचं. फक्त 4 किंवा 8 दिवसाची आम्हाला वर्षातून सुट्टी होती. आमच्या घरी कोण मेलं गेलं काही बी झालं तरी आम्हाला एकाही दिवसाची सुट्टी मिळत नव्हती. मुंबईला पार्टी होती, काय दूरदर्शनवर माझी लावणी होती आणि माझ्या वडिलावर 50-70 वार झालेले होते. काय तरी त्या शेठनी ती तार होती त्या टायमाला, आमच्या टायमाला ती तार काय त्यांनी दिली नाही. कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की सुषमा तुझ्या वडिलांचं असं असं झालंय, काय ते करमाळ्याला ऍडमिट आहे, तू पहाटे जायचं आणि संध्याकाळी स्टेजला हजर व्हायचं. मी तसंच केलं. कारण आणि मग हे जे काय डोक्यात बसलं, मग आम्ही बहीण भावाने सगळ्यांनी विचार केला की आपल्या कलावंताला भयंकर त्रास होतो, मानाने जगण्याचा अधिकार मिळत नाहीये, खूप त्यांच्या मनासारखं आपल्याला राबवून घेतो. मग आमच्या डोक्यात आले की आपणच कलाकार आहे, आपण आपल्या कलाकाराला जसं समजून घेऊ तसं दुसरे थिएटर मालक समजून घेणार नाही. म्हणून आम्ही एक थिएटर बांधलं. काय आणि आज 35 वर्ष झाले चौफुल्यामध्ये रेणुका नावाचं थिएटर आम्ही चालवतो. अगदी आपलं कुटुंब कसं सांभाळतो त्या पद्धतीने आम्ही त्या सगळ्या लोकांना माना सन्मानाने जगवतो. कारण आमची व्यथा माहिती आहे, एका कलाकाराची अडचण काय असती. आम्ही कलाकार असल्यामुळं आम्ही एकमेकाला समजून मांडीला मांडी लावून बसवतो. कलाकाराला आम्ही जमिनीवर बसू देत नाही. काय असा हा आमचा प्रवास आहे. खूप खडतर प्रवास. हा NTV आणि माझे बसलेले सगळे बांधव आणि पत्रकार बंधू, तुमच्या मनापासून तुमचं आभार मानते. काय कारण वृद्ध कलावंताला आज तुम्ही जो हा मान सन्मान तुम्ही करताय त्याच्यामुळं आमचं आयुष्य किती वाढतंय हे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. असेच कलावंतांना मान सन्मान देऊ